नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज मक्याच्या प्लॉटमध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर मका तुरा निघण्याच्या अवस्थेत आहे किंवा मका कणसावर आलेला आहे, मग पाणी व्यवस्थापन कसं करावं। आता विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मक्याला पाणी व्यवस्थापन कसे करायचे। तर मित्रांनो, तुमचा मका जर ठिबक सिंचनवर असेल किंवा आपला फ्लडवर असेल, फ्लडच्या पाण्यावर असेल, तर तुरे निघण्याच्या अवस्थेत म्हणजे 70-80व्या दिवशी पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे। आता सुरुवातीपासून जर पाहिलं आपण पाण्याचं नियोजन, मका या पिकाला भरपूर प्रमाणात पाणी लागतं। म्हणजे सुरुवातीला लागवडीपासून तर शाकीय वाढ होईपर्यंत, म्हणजे आपला मका पोटरी अवस्थेचे नाही, पोटरी अवस्थे म्हणजे शेवटच्या पानावर, म्हणजे तुरे निघण्याच्या 8 ते 10 दिवस आधी ही स्टेज असते, तिला पोटरी अवस्था म्हणतात। मग इथपर्यंत आपण पाणी दररोज, काही शेतकरी दररोज 2, 3, 4 जेवढं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे ते पाणी देत असतात। मग आपला मका 70-80व्या दिवशी येतो आणि तो जर काळ पाहिला तर आपला जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान मका आपला येत असतो। आणि ह्या कंडिशनला शेतकऱ्यांकडे, विविध शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता भासत असते। मग यावेळेस मक्याचं नियोजन कसं करावं, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल। आता विविध शेतकऱ्यांचे असे पण प्रश्न होते की सर मका 70-75 दिवसाचा कंप्लीट झालेला आहे, पण अजून शेवटच्या पानावर आलेला नाही आणि तुऱ्या अवस्थेमध्ये आलेला नाही, मग इथं पाणी व्यवस्थापन कसं करावं। आता सुरुवातीपासून शेतकरी काय करतात, तर रोज पाण्याचं व्यवस्थापन करत असतात, ना वापसा कंडिशन बघत असतात, सतत जेवढं पाणी अवेलेबल आहे ते देत असतात। मग आपला मका काय करतो, शाकीय वाढ त्याची होत असते। पण मक्याला तुम्हाला जर 70-75 दिवस झाले आपल्या मक्याला, आपला मका आता तुरे निघण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे, शेवटच्या पानावर किंवा पोटरी अवस्थेत आलेला आहे। यावेळेस आपण पिकाला 1-2 दिवसाचा ताण द्यावा। ताण का द्यावा, की त्याला थोडा ताण भेटला की त्याची पोटरी अवस्था निसवून किंवा तुरे अवस्थेमध्ये येण्याची त्याची प्रक्रिया सुरू होते। मग या कंडिशनला आपण वापसा कंडिशनवर पाणी द्यायचं। वापसा कंडिशन कशी, आपल्याला वाटते की पाण्याची आता पाणी थोडं कमी होतं आहे, म्हणजे पुरेपूर पाणी आहे, जास्त चिखलही असायला नको शेतामध्ये आणि वापसा कंडिशन तयार व्हायला पाहिजे, त्यावेळेस पाणी द्यायचं। ताण द्यायचा 1-2-3 दिवसाचा ताण सहज पीक सहन करू शकतं। आणि केव्हा, तर पोटरी अवस्थेमध्ये अशा कंडिशनला जर आपण पाणी व्यवस्थापन दिलं आणि त्याच्यानंतर तुरे निघताना पाणी व्यवस्थापन कसं करावं। इथून जर तुम्ही कंटिन्यू एकदाचे आपले तुरे पूर्ण 100%, 80-90-100% तुरे निघले किंवा कणसे निघले, इथून तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कंटिन्यू करू शकता, काही अडचण नाही। कारण की दाणे भरताना आणि तुरे निघण्याच्या अवस्थेत सक्त पाण्याची गरज असते मका पिकाला। म्हणतात ना की मक्याची मुळं पाण्यामध्ये भिजवून तरी ठेवली तरी मक्याला काही होत नाही। म्हणून तुम्ही मका तुरे निघताना त्याच्या आधी आपलं थोडंसं व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करावं। पोटरी अवस्थेत येईपर्यंत वापसा कंडिशन पाहायची, तेव्हा पाणी व्यवस्थापन द्यायचं, पिकाला थोडासा ताण द्यायचा, जेणेकरून आपले तुरे चांगले निघतील, त्याच्यानंतर कणसं चांगले निघतील। असं 1-2 आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो किंवा ताण देऊ शकतो। आणि एकदाचे तुरे सेट झाले, मका कणसावर सेट झाला की आपण पाणी व्यवस्थापन तुमच्याकडे जेवढं अवेलेबल आहे, आता कोणाकडे 1 तासाचं पाणी असतं, कोणाकडे 2 तासाचं, कोणाकडे 3 तासाचं। 1 तासाचं बी पाणी असलं तुमचं, दिवसातून 1 वेळा 2 वेळा सकाळ संध्याकाळ पाण्याचं व्यवस्थापन करू शकता। ज्यांच्याकडे अवेलेबिलिटी आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यांचं तर काही अडचण नाही, कधीही तुम्ही पाणी देऊ शकता। असं काही नाही की 2 तासच द्यायचे, 3 तासच द्यायचे, जेवढी तुमच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी आहे तुम्ही तसं पाणी व्यवस्थापन करू शकता। किंवा ह्याच्या आधी तुम्हाला डिटेलमध्ये पाणी व्यवस्थापन पाहिजे असेल, 80व्या दिवशी किंवा 75 ते 80व्या दिवशी पाण्याचं व्यवस्थापन असेल पाहायचं, तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली। मग मित्रांनो, तुरे निघण्याच्या अवस्थेत आपण अशा प्रकारे जर व्यवस्थापन आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार, वापसा कंडिशननुसार जर आपण पाण्याचं व्यवस्थापन केलं, आपले दाणे चांगले भरातील। त्याच्यानंतर दाणे चांगले भराले म्हणजेच आपल्या उत्पादनात चांगला आपल्याला परिणाम दिसू शकतो। म्हणून अशा प्रकारे आपण तुरे निघण्याच्या अवस्थेत किंवा कणसे निघण्याच्या अवस्थेत अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करायचं। आणि ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे, म्हणजे 1 तासाचं पाणी आहे, 1.5 तासाचं पाणी आहे, त्या शेतकऱ्यांनी आपण ज्या ठिकाणून आपण फर्टिलायझर सोडत असतो किंवा पाणी जात असतं, तिथून आपण स्टिकर वापरावे। जेणेकरून स्टिकर काय करतं, स्टिकर हे पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, जमिनीमध्ये पाण्याची क्षमता टिकवून ठेवतं किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ते वाढवत असतं, पाणी टिकवू शकतं। याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं स्टिकरचे काय फायदे आहेत, तर आपल्याकडे जर कमी 1-1.5 तासाचं पाणी असेल तर तेच पाण्यामध्ये आपण स्टिकर 250 ते 500 ml पर्यंत
आपण आपल्या मकाचं पाणी व्यवस्थापन करतो त्याद्वारे सोडू शकतो, जेणेकरून आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. धन्यवाद.